नागपुर से एक बड़ी खबर सामने आई है, जहां नागरिकों की बुनियादी सुविधाओं को लेकर जनता का गुस्सा सड़कों पर दिखाई दिया। आज महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस और नागपुर सुधार प्रन्यास वर्ग की अगुवाई में जनता आक्रोश मोर्चा निकाला गया। यह मोर्चा पानी, गटर, रोड, लाइट, बाजार और इलेक्ट्रिसिटी जैसी मूलभूत समस्याओं को लेकर निकाला गया। इस मोर्चे का नेतृत्व समाज सेवक गणेश निकोसे और महिला नेत्री सौ नेहा गणेश निकोसे ने किया। प्रदर्शनकारियों ने सुगत नगर पानी टंकी से न्यू NIT ऑफिस, कपिल नगर पुलिस स्टेशन तक रैली निकालकर प्रशासन से अपनी मांगों को लेकर विरोध व्यक्त किया। आज जो ये NIT पे जो मोर्चा है, जो नई ऑफिस दिख रही है आपको, इनको अपनी ऑफिस बनाने के लिए करोड़ों रुपए का फंड मिलता है, लेकिन समता नगर के काम के लिए, रोड बनाने के लिए, गटर बनाने के लिए इनके पास निधि नहीं है, पैसे नहीं है, ऐसा इनका कहना है। लेकिन आप देख सकते हैं यहाँ पे कितनी बड़ी ऑफिस NIT की तैयार की गई है, लेकिन समता नगर के निवासी जो 5 साल से हम लोग लगातार निवेदन पे निवेदन दिए जा रहे हैं, हमारी फाइल बन जाती है, लेकिन फाइल पे जो बोलते कि हमारे को जो पैसा चाहिए, निधि चाहिए, इनके पास निधि नहीं है, लेकिन इनके ऑफिस बनाने के लिए इनके पास निधि है। और आज हम लोग जो मोर्चा लेकर आए, क्योंकि वहाँ पे जो समस्या है रोड की और गटर की, जो सबसे बड़ी समस्या हमारे नागपुर शहर की समता नगर में, इसके लिए हम लोग इनको निवेदन देने आए। अभी जो मैं आपको बता रहा हूँ, हम लोग एक बैनर लगाने वाले बाहर, क्योंकि इतना बड़ा कार्यालय इनका यहाँ पे बना है उत्तर नागपुर का, लेकिन इन्होंने अभी तक एक बोर्ड नहीं लगाया। जनता को कैसे पता चलेगा कि ये NIT की ऑफिस है, यहाँ पे गटर का काम होता है, रोड का काम होता है। तो हम लोग एक बोर्ड भी लगाने वाले हैं, जिसपे हमने डायरेक्ट लिखा हुआ है कि यहाँ पे सिर्फ बिल्डरों के काम किए जाते हैं, गरीबों के लिए निधि उपलब्ध है और गरीब लोगों का यहाँ आना मना है। भाऊ, मी राकेश निकोसे, आमच्या समता नगर, कबीर नगर, बाबादीप नगर हे NITचे एरिया आहे, पण कोणी अधिकारी येऊन बघत पण नाही। याला पुष्कळ वेळा, 1000 वेळा याला जाऊ सांगितलं, साहेब आता करून देतो, आता फंड येणार आहे, म्हणजे 5 वर्ष झाले फंडच येत नाही याच्या इकडे ना, काही नाही होत। आपल्याकडे मोठमोठे नेते लोक राहतात, मुख्यमंत्री आपल्या इकडले, गडकरी साहेब इकडले, देवेंद्र फडणवीस साहेब इकडले, महाराष्ट्र म्हणतात नागपूर सिटी झालेली आहे। कुठे आहे सिटी? तिकडे तर रोड नाही, कचरा पडलेला आहे, गंदगी आहे। अरे मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांचे नकाशे सँक्शन करतात, ते जे काही कागद कम राहिले ते करतात, पण यायचे लेआउट सँक्शन नाही करतात। हे जनता आहे, हे छोट देते, हे टॅक्स भरते। कोणता अधिकारी ते आता पहिले कमलेश टेंभुर्णे होते, आता राऊत म्हणून कोणी तरी नवीन अधिकारी आले, तर वेळेवरच त्याला एरिया नाही माहीत, काही नाही माहीत आहे, ते काय करतील आता वेळेवर? आता 8 दिवस झाले आले आहेत, वरसादीच्या कोटी मुरुम लागते, काय कोटी गड्डे आहेत, ते त्याला काहीच माहीत नाही ना। अधिकारी सांगत त्याला काका हे जाणीव आहे म्हणून, झोपलेले पुरे अधिकारी आता येतो, उद्या येतो, हे असेच बहाणे करतात। म्हणून हे एरियातले लोक त्याला सापच्या होते, बिच्छूच्या होते, कोणी येऊन बघत नाही यायला। आम्हाला मांग पूर्ण नाही झाले तर आम्ही इथे टेन घालून आमर उपोषणावर बसून तीव्र आंदोलन करू। मी नेहा राकेश निकोसे, प्रभाग 2 माजी नगरसेविका आहे। आज तुम्ही इथे बघता की हे ढोल ताशा वाजवून हे कोणाच्या लग्नामध्ये या रिसेप्शनमध्ये अशा ठिकाणी नाही आले, हे आम्ही आलेलो आहे NIT मध्ये ह्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी। झोपीतून जे कुंभकर्णी नींदमध्ये झोपलेले आहे त्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आम्ही हे ढोल ताशे आणलेले। आणि तुम्ही बघितलेले हे जी जनता आलेली आहे, ही पैशाने विकत घेतलेली जनता नाही आहे, हे खरोखर त्रासलेली जनता आहे जी इथपर्यंत आलेली आहे। या लोकांना आज पाहता NIT आहे, पहिले NIT वैशाली नगर मध्ये होती आणि आता पुन्हा इथे शिफ्ट झाली। आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की या लोकांना चालायसाठी रोड नाही आहे, सीवर लाईन नाही आहे, गड्डे पडलेले आहे रोडावर चक्क। आता जेमतेम पावसाळा लागलेला आहे, जेमतेम पाऊस पडलेला आहे। इतकी गंदी परिस्थिती या प्रभाग 2 मध्ये झालेली आहे। समता नगर मध्ये पाहता ॲम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही। एनी टाइम दैनंदिन जीवनात जे आपल्याला आवश्यक वस्तू आहे, रोड, पाणी, ह्या सुद्धा या आवश्यक वस्तूला ह्या जनता त्रासलेली जनता आहे। मग ही NIT कशासाठी बसलेली आहे याचं उत्तर आम्हाला आज आम्ही यांना मागायला आलेलो आहोत। एवढी त्रासलेली जनता आहे, ॲम्ब्युलन्स नाही जाऊ शकते, पूर्ण ऍक्सिडेंट होत आहे, रोज ऍक्सिडेंट होत आहे। रोज इथल्या एका तरी बाईचं, इथल्या प्रत्येक बाईचं, घरातल्या एका तरी व्यक्तीचा ऍक्सिडेंट रोज होत आहे, रोज। लहान मुलांना जाण्यासाठी तिथे रोड नाही आहे। समता नगर मध्ये खूप एरिया आहे, विश्वभारती लेआउट आहे, वसंत विहार आहे, धम्मज्योती नगर आहे, मयूर एकता सोसायटी आहे, खूप सारे लेआउट आहे। समता नगर पूर्ण वाढलेला आहे, तिथे रोड नाही आहे, गटर लाईन नाही आहे, सीवर लाईन नाही आहे, पाण्याची इतकी गंदी परिस्थिती आहे। नळ लाईन टाकून, पाईपलाईन टाकून सुद्धा नळाला व्यवस्थित पाणी नाही। आपण पाणी काय वापरण्या इतकंही गंद पाणी आहे ते। हे बघा, हे अधिकारी ह्याच लोकांच्या टॅक्सच्या पैशानं अधिकाऱ्याला पेमेंट होते, हे काही आपल्या घरातून देत नाही। मग यांना या लोकांच्या परेशानी, समस्या, रोड आहे, सीवर लाईन आहे, या समस्या सोडवायला काय होते? हे
नाही देत. हे यांचाच टॅक्सचा पैसा आहे जो या लोकांची मागणी पूर्ण करायला पाहिजे या लोकांनी. आणि हे कुंभकर्णीमध्ये झोपलेले अधिकारी यांना म्हणून आज हे ढोल ताशा यांच्यासाठीच वाजलेला आहे की यांनी आता तरी जागा व्हा, आता तरी पावसाळा येत आहे. काय होत आहे ना, मागच्या महिन्यात आम्ही मोठा सिव्हिल लाईन NIT मध्ये आम्ही गेलो. तिथल्या सभापती साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की नाही, ह्या पावसाळ्यात तुमचा रोड काय, तुमचं सिव्हर लाईन काय, सगळी समस्या दूर होऊन जाईल. इव्हन नाही रोड झाला तर कच्चा मुरुम तरी आमच्या घरापर्यंत येईल. पण ते सुद्धा फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ते एक तरी त्यांनी आपली बोललेली एक तरी अट पूर्ण केलेली नाही आहे. एवढी अशी हे आश्वासन देणारी हे अधिकारी फक्त पैसा घेऊन AC मध्ये झोपणारे लोक हे एकही कामात आलेले नाहीये ना, लोकांच्या घरापर्यंत आले ना, लोकांची समस्या पूर्ण केलेली आहे लोकांनी. हे बिचारे लोक असेच रोज मारून राहिले, रोज मारून राहिले हे लोक. माझं नाव रोशनी दीपक रामटेके आहे. मी विश्वभारती लेआउटमध्ये राहते आणि आमच्या एरियामध्ये सर सर्वात आधी रोडाची समस्या खूप भयंकर आहे. कारण आता पावसाळा लागला तर आम्हाला इतकी 4 महिने तोंडी समस्या द्यावं लागते. आणि आमच्या घराच्या बाजूला काही प्लॉट खाली आहे, त्याच्यामध्ये साप सुद्धा आहे सर, मोठे मोठे ते घरामध्ये जातात. आणि गटर लाईनची समस्या पण आहे. त्या मोठे मोठे घरं सगळ्यांची बांधून झाली तर गटर लाईनची समस्या सुद्धा सॉल्व्ह झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. काही एरियामध्ये आलेली आहे, काही एरियामध्ये यायची आहे. तर काही लोकांना खूप परेशानी आहे सर. आता सेफ्टी टँक पण बऱ्याचशा लोकांचे भरून गेलेले आहेत, तर त्याचे सुद्धा आम्हाला म्हणजे त्रास सहन करावा लागतो. घरामध्ये घाणेरडं पाणी घुसतं.